संगणकाने याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला रिव्ह्यू फक्त एकच असेल, या तो बॅटिंग मध्ये घ्या किंवा बॉलिंग मध्ये घ्या. पुन्हा तुम्हाला चान्स दिला जाणार नाही. वाईट असो, विमरचा रिव्ह्यू असो, कुठेही एकही चान्स डाऊटफुल एकच रिव्ह्यू घेतला जाईल. पुन्हा चान्स दिला जाणार नाही. आणि दोन्ही संघाच्या 12 खेळाडू इथं पाठवायचा आहे. आणि 12 खेळाडू इथं आला नाहीत तर पेनल्टी असेल, ही नोंद घ्यायची दोन्ही संघाने. विक्रांत मोरे यांच्याकडून मुसळ चांदेवाडीने प्रत्येक विकेटला 100 रुपये दिलेले आहे. तसंच त्यांनी जर प्रत्येक, मला वाटतं हे 100 रुपये लागू झालेत. मदत चांद्याना पहिला विकेट, पहिला गाडी बाद. ठीक आहे. वैयक्तिक गुणातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकणे सज्ज. तर गणेश शिरावले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि जर डाय मारून कॅच पकडली तर 1,001 रुपयाचं पारितोषिक असेल. रुपेश चांदे यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पुढचा चेंडू, मदन, मदन तू पारस पाहूया. धमाकेदार मुकाबला चालू आहे. हो हो, स्लॉक केलेला चेंडू डीप कव्ह क्षेत्रामध्ये. आणि ओ हो, थोडीशी मिसफील्ड होते नानाकडून. आणि हा एक धाव पूर्ण. आणि या 3 धावा पूर्ण केल्या आहेत. तीन धावा पूर्ण आहेत. या 3 धावेने धावसंख्या होते ती 3. दरम्यान पुढचा चेंडू, मिलिंद, तू मदन, मदन तू मिलिंद. पाहूया काय करतात मिलिंद आपल्या संघासाठी. हो 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 हो. पुन्हा एकदा कडवलेला चेंडू. एक 1 बाउन्स 2 बाउन्स. आणि हा चौकार. स्वयंसेवक वन बाउन्स चौकार. या चौकाराने धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक मार्गस्थ मदन चांदेच्या स्वरूपात. मैदानावरती गोंगावते वादळ. मुसळ चांदेवाडी काल 2 सामने खेळून त्यांच्या गावातला कार्यक्रम शोभून दाखवण्यासाठी गावी गेले. गावातून कार्यक्रम करून पुन्हा एकदा इथं आपल्या मैदानावरती ते दिसतात, सज्ज झालेत मुसळ चांदेवाडी संघ. दरम्यान पुढचा चेंडू, मला वाटतं नितीन मोरे थोडासा त्रास होतोय. आणि हा जबरदस्त थ्रो. मित्रांनो 2 मिनिटं जरा सामना थांबवायचा आहे. आमच्या 2 मिनिटं थोडासा सामना थांबवायचा आहे. आमच्या दिवा शहरचे आमचे लाडके नेते मान्य श्री रमाकांत दशरथ मडवी यांची कन्या
साक्षी रमाकांत मडवी इथं इथं आगमन झालेलं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या. महिला युवा अधिकारी युवा पदाधिकारी आहेत त्या आणि साक्षी रमाकांत मडवी यांचं इथं स्वागत. त्याचप्रमाणे आमचे मित्र बंधू रुपेश मडवी यांचं इथं स्वागत. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडे. वेळात वेळ काढून आपण इथपर्यंत उपस्थिती दाखवली त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आम्ही जातोया सामन्याकडे. त्याचबरोबर त्यांचे बंधू राज मडवी पण इथं उपस्थित आहेत. त्यांचंही अभिनंदन, कारण की आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचे सदस्य ऋणी आहोत. रुपेश मडवी यांचं वारंवार मार्गदर्शन असतं आम्हाला. लाख मुलाचं सहकार्य असतं. धावसंख्या झाली ती 9. 4 चेंडू 9 धावा झाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू मदत मदत टू मिलिंद. हो हो, जबरदस्त चेंडू आणि एक धाव लेग बाईच्या स्वरूपात असेल मला वाटतं. आलेल्या मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सर्दी स्वागत सज्ज ही शब्दांची पुष्पांजली. भारतीय संस्कृती आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणे आपलं अर्ध कर्तव्य आहे. पुन्हा एकदा मदनचा देतो पारसाचा मारा असेल. पंचदंडित करता स्क्वेअर मारा 2 असमानते व्हाईट चेअरवर धावसंख्या मिळते आव्हान. संघाची धावसंख्या बोलते 11 या अंकावर 2 बाद 1 बाद 11ची धावसंख्या. एकाच साईडला मुसार चांदी एक मजबूत संघ 15 नामांचा संघ. मदन चांदे एक आयकॉन प्लेअर. मुसार चांदीवर एक 15 अनेक स्पर्धामध्ये पाहिला जातो. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारा फलंदाज आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार दन करत चौकार. आणि या चौकारांनी संघ धावसंख्या बोलते 15 या अंकावरती. पहिल्या षटकाने समोर संघ धावसंख्या बोलते 1 बाद 15. या स्पर्धेत आलेल्या सर्व मान्यवरांचे हितचिंतक सन्माननीय पाहुणे वरिष्ठ नागरिकांचे श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ सौरवणे उद्योग गावठण यांच्या तर्फे सर्वांचे मी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आलात त्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करून शतगुणित केल्याबद्दल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. आता मात्र वैयक्तिक कोणातील पहिल्याच संघाकडून दुसरे टाकणे सज्ज अक्षय चांदे. अक्कू टू मिलिंद असा मारे स्ट्रायकर आणलाय तो मिलिंद नॉन स्ट्रायकला तो फारच. पाहूया काय घडतं काय बिघडता. उपांत्य वेळ सामना पुन्हा एक सज्ज पहिल्या चेंडू टाकण्याची. चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढला. 1 धावसंख्यावर दुसऱ्या प्रयत्न होतोय. अशा 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बोलते 17 या अंकावर 1 5 17. मुसार चांदीवर एक नामवंत संघ 15वा असो 15वा असो चिपळूण पट्टा असो खेळपट्टा अनेक स्पर्धामध्ये आपला संघ दाखल होतो आणि अनेक स्पर्धांनी आपल्या नावावर जिंकलेले आहेत. असा संघ म्हणजे मुसार चांदीवर संघ. चेंडू मात्र खेळून काढलेला आहे. चेंडू सरळ सीमा रेषा पार दंडन करत 4 धावांसाठी चौकार.
सोरवणे हनुमंत संघ जिंका असेल तर धावांचा डोंगर उभा करावा लागेल तितका ताकदी असंघ मतलब मुथार चांदवड संघ पुन्हा एकदा गोंच्या रणीवर सज्ज अक्षय अक्षय टू मिनिट असा वाराचे चेंडू मात्र सरळ भिरकावून दिला स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू आता वाऱ्याच्या दिशेने दंडन करत पुन्हा एकदा सुरेख चौकार या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 25 अंकावरती सलग बॅक टू बॅक 2 चौकार आता मात्र चौकारची हॅट्रिक संधी आहे मिलिंद सालकेला पाहूया क्रिकेटच्या मैदानात काय घडतंय काय बिघडतंय हाय व्होल्टेज सामना अर्थात हा उपांत्यफेर सामना दोन्ही संघादरम्यान एका साईडला मुसाळ चांदेर एका साईड चोरवणे हनुमंतवाडी पुन्हा चेंडू फिरकावून दिला पाहूया काय घडतंय झेल मात्र सुटला गेला अशा 2 धावसंख्या पूर्ण रनिंग विथ विथ विकेट मित्रांनो असा अर्थ झेल सुटला होता रोहित शर्माचा तिशारा पराने थर्डमॅनला सोडला होता आणि त्याच रोहित शर्माने 264 धावाचा 264 धावा तुपाने खेळली गेली 264 अशीच 2023च्या वर्ल्ड कप मध्ये ग्लॅन मॅक्सवेलचा झेल सोडला होता आणि त्याच ग्लॅन मॅक्सवेलने 201 धावाची तुपाने खेळले होते एक झेल तुम्हाला स्पर्धेतून बाद करू शकतो प्रत्येक झेल टिपणं महत्वाचं आहे पुन्हा एकदा गोंच्या मार्ग सज्जर आकू टू मिलिनाचा मारा असेल पुढील चेंडू टाकणे सज्ज आता मात्र चेंडू मात्र सरळ एकट्याच्या हातामध्ये विसावला गेला एका निर्धाव चेंडू सांगता होते धावसंख्या स्थिरावली 27 अंकावरती 1/27 पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात अक्षय टू मिलिनाचा मारा असेल चेंडू मात्र हलक्याने दिशा दिली सरळ एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धावसंख्या पूर्ण हे संख्या धावसंख्या पोहोचते 29 अंकावरती पंच दंडित करता दुसऱ्या षटकाची समाप्ती होते संख्या धावसंख्या पोहोचते 1/29 धावसंख्या आता मात्र शेवट षटक हाणावं षटक स्लॉगवरचे षटक असेल या षटकामध्ये किती धावा जमवतात पाहूया सोरवणे हनुमंतवाडी संघ धावसंख्या पोहोचले 29 या अंकावरती स्पीडअप घ्या मित्रांनो धावसंख्या 1/29 आता मात्र कर्णधार नानाचा ते स्वतः गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय गोलंदाजच्या रणीवरती वैयक्तिक कडतील पहिल्या संघाकडून अंतिम षटक हाणामारी षटक स्लॉगवर टाकण्यास सज्ज पाहूया किती धावावर रोखलं जातं आता मात्र स्ट्रायकर लाईनला फारच नॉन स्ट्राईकला तो मिलिंद नाना टू फारच असा मारा असेल मुसार चांदे संघ व तुल्यबल संघ मदन चांदे अक्षय चांदे एक अष्टबैल नितीन मोरे असे एक धडाकेबाज फलंदाज असताना त्या फलंदाच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या नावावर केल्या असा संघ म्हणजे मुसार चांदेवाडी आता मात्र गोलंदाज रणीवरती सज्ज आहे नाना शेवट षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज रणीवरती नाना टू पारसाचा मार असेल पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये पहिला चेंडू टाकण्यास सज्ज पंचदंडित करताच 2 हात समज व्हायचे धावसंख्या मिळते आव्हान तर संघाची धावसंख्या बोलते 30 या अंकावर 1/30 नानाला मात्र सुरेख गोलंदाजी करावे निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल नाना टू पारसाचा मारा असेल काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये चेंडू मात्र सरळ भिरकावून दिलाय एक धावसंख्या पूर्ण पण सुरक्षित रन केलंय अक्षय चांदेने आणि एकच धावसंख्येवर रोखावं लागलं धावसंख्या बोलते 1/31 धावसंख्या क्रिकेटमध्ये अनिश्चितता खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही गिरगिट जैसा रंग बदलला खेळ आहे क्रिकेट पॉलिटिक्स जैसा रंग बदलला खेळ आहे क्रिकेट एका चेंडूवर 6 धावा न येणे म्हणजे क्रिकेट
आणि एका चेंडूवर षटकार येणे म्हणजे क्रिकेट असं अनिश्चितचा खेळ मानला तर पुन्हा एकदा स्ट्राईक रेंजला येतो मिलिंद. नाना टू मिलिंद असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज नाना. चेंडू मात्र भिरकावून दिला सरळ रत्न करत जातोय सीमारेषा पार 4 धाव रत्न करत चौकार. धावसंख्या बोलते 35 या अंकावरती. एक बाद 35 अशी धावसंख्या. सलामीने आलेला फलंदाज मिलिंद चालके मात्र मैदानात. पुन्हा एकदा सज्ज नाना टू मिलिंद असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसाव गेला. पुन्हा एकदा एक सुरेख निर्धाव चेंडू सांगता आले. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 35. पाहूया मिलिंद सालके कसा आक्रमक पवित्रा घेतोय. चेंडू मात्र भिरकवून देण्याचा प्रयत्न वॉकच्या दिशेने मारले. चेंडू एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होतोय. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या पोहोचते 37. लॉस ऑफ 1 विकेट. तरी 50 धावसंख्या डोंगर असेल तर मुसाळ चांदे संघ तुल्यबलायकर मदन चांदे काष्टावरील खेळाडू ध्रुव आधार फलंदाज मैदानामध्ये असताना अनेक चौकार षटकांचे आजोबे करणारा फलंदाज आहे. पुन्हा एकदा नाना टू मिलिंद असा मारा असेल. चेंडू मात्र सरळ एसटीच्या हातामध्ये विसाव गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या विनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावसंख्या बोलते 37. आता मात्र नाना टू मिलिंद असा मारा शेवटचा चेंडू. आणि पारस मात्र धाबत होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतोय आणि पंच दंडित करताय. तिसऱ्या षटकात समाज संघाची धावसंख्या बोलते 37. लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र 18 चेंडूने 38 धावसंख्येचं आव्हान असेल मुसाळ चांदेव संघाला. चला या ठिकाणी एक सूचना आहे. स्वयंसेवक जे आमचे आहेत विकेट किपरच्या मागे त्या सर्व खुर्च्या मात्र आपण जमा करून आणायच्या आहेत. या ठिकाणी आता आपण बॉल बघ ओव्हर झाली. तर स्वयंसेवक जे आहेत आपल्या आपल्या मंडळाचे त्यांनी सर्व चेअर या ठिकाणी घेऊन यायचे व्यासपीठावरती लवकर. हॅलो. दरम्यान जाऊया आपण व्यासपीठाकडे. व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत. सो साक्षी रमाकांत मडवी दिवा शहर युवा अधिकारी अध्यक्ष आहेत त्या महिला अध्यक्ष. त्यांचा यशोचित सन्मान करतील आमचे परममित्र किशोर जाधव आणि मेजर विजय जाधव. कुमारी साक्षी रमाकांत मडवी यांचा यशोचित सन्मान करतील किशोर जाधव आणि विजय मेजर आमचे गावचे ग्रामस्थ आहेत. आपण साक्षीताई आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं. आमच्या लाडके महापौर दिवाशहरचे उज्ज्वल भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहेत ते आमचे रमाकांत दादा मडवी यांच्या सुकन्या आहेत आणि दिवा महिला आघाडीच्या कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आमचे प्रथम पारितोषिकचे जे मानकरी आहेत ज्यांनी प्रथम पारितोषिक जे घोषित केले रमाकांत दर्शक मडवी यांच्या सुकन्या आहेत साक्षी. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र रुपेश मडवी यांनाही यशोचित सन्मान करतील आमचे मेजर आणि शिवाजी केशव उतेकर ग्रामस्थ
शिवसेना शाखा प्रमुख आमच्या गावचे आणि रुपेश मडवी हेही शिवसेना शाखा प्रमुख आहेत. आम्हाला वारंवार त्यांचं मार्गदर्शन असतं, त्यांचं प्रेम असतं. विशेष म्हणजे आमच्या गावी त्यांच्या बऱ्याचशा ट्रिप होतात. पिकनिक म्हणून आमच्या गावी येत असतात ते दरवर्षी. असे आमचे मित्र रुपेश मडवी, वारंवार सल्ला असतो त्यांचा आम्हाला. खूप मोठं मार्गदर्शन असतं. खरोखर अभिमान आहे आम्हाला की आम्ही दिवा शहरामध्ये राहतो, जिथे आमचा रुपयादादा राहतो. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू राज मडवी यांचाही सत्कार करतील पीके साहेब आणि संजय उत्तेकर. रुपेश मडवी यांचं वारंवार आम्हाला मार्गदर्शन असतं. त्याचप्रमाणे आमच्या साक्षीताईंचं पण आम्हाला कधी वेळ भेटला त्यावेळेला दीपराज चव्हाण असतील किंवा राज असेल, प्रथम जाधव असेल, त्यांच्याकडे कानमंत्र असतात की सगळ्यांना एकत्र राहा, एकत्र जगा. आणि त्याचप्रमाणे आमचे दिवा शहरचे उज्ज्वल, ज्यांच्या हातामध्ये भवितव्य आहे दिवा शहराचं, ते आमचे लाडके महापौर रमाकांत दादा. त्यांच्याकडे कधीही जा, वेळ मागा, अगदी आवर्जून आम्हाला वेळ देतात ते आणि आमच्या व्यथा ऐकून घेतात आणि आम्हाला वेळ चांगलं मार्गदर्शन करतात. असे आमचे दादा यांचंही इथं वेळ निवडणुकीमुळे ते पोहोचू शकले नाहीत, नाही तर इथपर्यंत आले असते. जाऊया आपण मैदानाकडे. युट्यूब रुपेश दादा तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा आहेत. रुपेश दादा, आपण इथपर्यंत आलायत, आपण फक्त 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि साक्षीताई, आपल्याला विनंती आहे. स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवण यांनी इथे मॅच आयोजित केली आणि 3 दिवस या मॅच होत्या. ते आम्हाला आमंत्रित केले याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला या सगळ्या मॅचचं बक्षीस समारंभासाठी आणि बाकी सगळ्या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. आपण भेट दिलात त्याबद्दल आमचं स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ आपले आभारी आहोत. हो हो, जबरदस्त पहिला गडी बाद. मदन बॅक टू पॅव्हलियन. तर या ठिकाणी मात्र एक लढत सुरू आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र मदन याची खेळी संपुष्टात होतोय. मोठा गडी बाद जल्लोष मात्र पाहायला मिळतोय. कारण का चोरवणे हनुमंतवाडी संघाला देखील माहिती आहे की मदनचा विकेट आपल्याला या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी किती महत्वाचा आहे. तर पुन्हा एकदा विक्रांत मोरे यांच्याकडून पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये ओमकार कदम, वन मॅन आर्मी, इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असे ओमकार कदम आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला अक्षय चांदे अशी जोडी. त्याला पहिला चेंडू कोणतीही धाव नाहीये. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होते. मदन बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव तयार. काय मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटकट लागून चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलंय. आमच्या समोर आहेत लॉंग ऑफला आमचे नितीन चाळके, हे देखील एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत आणि चांगला खेळ देखील सातत्याने मनीष चाळके असतील, नितीन चाळके असतील, संतोष हुतेकर, अमर जाधव, वैभव अशी ही भली मोठी रांग आहे चरवणे हनुमंतवाडी या संघाची. या मात्र फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेऊ शकले नाही. एक धाव आणि एका धावेचे समाधान मानले गेले.
एका धावेवरती समाधान मानलं गेले. संघाचा श्रीगणेश झाला 1 या आकड्यावरती. सायकलला आता मात्र अक्षय चांदे. अक्षयला आता मात्र पारी सांभाळावी लागेल. जर आपल्या संघाला विजय मिळवायचा आहे तर अक्षय चांदेचं खेळणं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे क्वालिटी देखील आहे. एक चांगला क्रिकेटर म्हणून ओळखला जातो असा अक्षय चांदे उर्फ अक्को स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव तो अक्को असा मारा असेल. बघायचं काय घडतंय. काय मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल का सीमारेखा पार. 4 धावा अक्षयच्या बॅटमधून. ब्रँडेड चौकार डीजे. तर या 4 धावांनी धावसंख्येत भर झाली 5 या आकड्यावरती. मित्रांनो मी जसं सांगितलं अक्षय चांदे हा एक चांगला खेळाडू देखील आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघाला उभारी देण्याचं काम जर कोणता खेळाडू करायचं तर त्याचं नाव अक्षय चांदे. पुन्हा एकदा वैभव. काय मात्र हेलिकॉप्टर शॉट मारलाय. बघायचं व्यासपीठाला सलामी ठोकणारा चौकार. अक्षयच्या बॅटमधून दुसरा चौकार डीजे. तर चला पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे येते 9 या आकड्यावरती आणि एक पहिलं षटक हाताळतोय वैभव. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला मदनचा. पुन्हा एकदा वैभव तयार. यावेळी मात्र पुन्हा काही काय हवी असणारा चेंडू पंचांकडे लक्ष आणि जवळ जवळ सीमा रेषेलगत संतोष विटेकर यांनी झेल टिपला गेलाय. अक्षय चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा गडी बाद इझी. तर पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली धावफलकावरती 9 या आकड्यावरती. आता मात्र गरज आहे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. या ठिकाणी मात्र आता ज्यांचं शुभागमन झालंय ते म्हणजे सन्माननीय भगवान दादा पाटील, भगवान सर पाटील यांचं शुभागमन झालंय. हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालं. जोरदार टाळ्या मित्रांनो. ही खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते सन्माननीय आपले भगवान सर भगवान सर पाटील सर या ठिकाणी आहेत. तर त्यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन झालंय. मी विनंती करतो त्यांना आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. त्याला वैयक्तिक कोटेचे पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय संतोष हुतेकर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 9 आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. सरासरी 15च्या रनरेटने पुढे जावं लागेल. या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल मुसाड चांदेवाडी संघाला. 2 खंदे फलंदाज मदन आणि अक्षय मैदानाच्या बाहेर गेलेत. पुन्हा एकदा ओंकार आपल्या स्ट्रायकरला पाहायला मिळतोय. संतोष ओंकार. काय मात्र आत्तून टाकलेला चेंडू पंचांकडे अपील केली आहे. अपील फेटाळली गेली आहे. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. चांगली गोलंदाजी संतोष हुतेकर मॅन फ्रॉम चोरवणे हनुमंतवाडी. चला यानंतर होणारी मॅच आहे आदर्श 11 मालाड वर्सेस दिनेश फायटर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आदर्श 11 मालाड आणि दिनेश फायटर. मात्र आपटून मारायचा प्रयत्न केला तर टॅप शॉट पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करताना दिसले संतोष हुतेकर. एकदा मात्र काही रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्येत भर झाली 10 आकड्यावरती धावसंख्येवर पोहोचले. दहा बॉल 28 धावांची गरज. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. खरं तर म्हटलं तर सोपंही नाही, खरं तर म्हटलं तर अवघडही नाही असं हा समीकरण येऊन ठेवलंय. दोन्ही संघ मोठे संघ आहे आणि जर मुसाड चांदेवाडी या संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप त्यांचा खूप स्ट्रॉंग आहे आणि संकेत चांदे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा एकदा संकेत तयार होतोय. संकेत मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, हे पारीला सांभाळण्याची.
जर एका बाजूला पाहिलं तर हनुमंतवाडी आज या स्तराला येऊन पोहोचले, कारण का त्यांचं क्षेत्ररक्षण आणि कोणती चूक होत नाहीये आज त्यांच्या खेळाच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट मात्र त्यांनी सादर केलंय. पुन्हा एकदा संतोष तयार होतोय. पुन्हा एकदा संतोष तयार. संकेतसाठी संकेत आणि ओंकार भारतीय ज्या सेनेमध्ये कार्यरत, दोन्ही हे आपले 15 गावचे सितारे. नक्कीच चांगलं योगदान असतंय. मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची खालची काढा लागून चेंडू जातोय लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा कॉल बघा, त्या धावचीत होतोय का आणि चेंडू फेकी होईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून काढल्यात. धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत पोहोचले 12 या आकड्यावरती. 9 चेंडू 26 धावांची गरज. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. बघायचं या सामन्यामध्ये कशा पद्धतीने रंगत निर्माण होते. संतोष तयार संकेतसाठी. या मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, फिल्डर झेल टिपला गेलाय. गडी बाद. डीजे थोडस फिल्डिंगचा रचना फिरवण्याचा प्रयत्न केला. चला स्पीडअप करा मित्रांनो, अजून 2 मॅच खेळायचे आहेत. एक फायनल आहे, यानंतर अजून एक सेमी फायनल देखील आहे. थोडा स्पीडअप करा. व्यासपीठावरती विराजमान आमचे सन्माननीय भगवान सर पाटील देखील हजर आहेत. त्यांचा देखील शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा. संतोष युतेकर पुन्हा एकदा तयार होतात. राईट मध्ये विकेट मारा. 7-8 पावलांचा रनअप नितीनसाठी. काय मात्र हुक केलाय, ऑन साईडला मारलेला फटका. 1 धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानले जाते. धावसंख्या पुढे आले 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा संतोष तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंडला ओंकार कदम. यावेळी मात्र पुन्हा एकदा काय हरवते चेंडू. चेंडू खाली, फिल्डर धावतोय. चेंडू पडतो मध्ये, झेल निसटला जातोय आणि तो 2 धावा कंप्लीट. आदर्श 11 मालाड आणि दिनेश फायटर संघ आलाय का या ठिकाणी टॉससाठी यायचंय. चला आदर्श 11 मालाड आणि दिनेश 11 फायटर्स टॉससाठी यायचंय आणि हा सामना 2 षटकाचा खेळला जाईल याची नोंद घ्यायची. त्याला यायचंय कॅप्टन टॉससाठी. धावसंख्या झाले 15. 6 चेंडू 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावांची गरज. चला आलेत का दोन्ही कॅप्टन? कॅप्टन आलेत का दोन्ही? आदर्श 11 मालाड आणि दिनेश फायटर्स. त्याला टॉस करून घ्या, मी विनंती करतो. आदर्श 11 मालाड आलेत का? श्री सन्माननीय महादेव राघोजी उतेकर माजी अध्यक्ष आपल्या मंडळाचे, यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि सुरू असणारा सामना मुसाड चांदेवाडी विरुद्ध हनुमंतवाडी. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. चला संतोष उतेकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे राम उतेकर यांच्याकडून. त्यावेळी मात्र चांगला मारलेला विथ कार्पेट चेंडू तटवलाय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. चला टॉस केला जातोय.
आदर्श इलेव्हन मालाड आणि दिनेश इलेव्हन फायटर्स या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका बघायचा काय होतो. चेंडू सी मारे का पार 4 धावा. कृपया नोंद घ्यायचे आदर्श इलेव्हन आणि दिनेश इलेव्हन फायटर. वेळेअभावी आपण हा निर्णय घेतोय. चला जिंकण्यासाठी आता रिक्वायरमेंट 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावांची गरज. अतितटीची मॅच पाहायला मिळते. 4 बॉल 18 असं समीकरण येऊन ठेपलंय. टॉस जिंकला दिनेश इलेव्हन या संघाने आणि निर्णय आपला कळवतीलच. बॅटिंग घेतले का? ठीक आहे, थँक्यू. आदर्श इलेव्हन आपल्याला फिल्डिंगसाठी पाचारण केलंय, त्याची नोंद घ्यायची आहे. त्याला सामन्याला सुरुवात. 4 चेंडू 18 धावांची गरज. त्यावेळी मात्र आत्ते टाकले चेंडू बॅटची काढायला लागून ऑन साईडला जातो. चेंडू मागे फिल्डर धावतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चेंडू पैकी होईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्येत भर. धावसंख्येवर बोलले धाव फलकावरती. आता समीकरणात 3 चेंडू 16 धावांची गरज. जसं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा होतीये, जर मिलिंद चाळके यांचा झेल निसटला नसता तर कुठेतरी समीकरण कमी आलं असतं आणि त्याचा पुरेपूर भरणा या ठिकाणी मॅचला ही आगळं वेगळं स्वरूप येत आहे. त्याला 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. त्यावेळी मात्र मोठा फटका मारला होमकरच्या बॅटमधून. जातोय उतुंगाचा षटकार. डिझी धन्यवाद. त्याला 2 चेंडू 10 धावांची गरज. उत्कंठा वाढवणारा सामना मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दिनेश फायटर्सने टॉस जिंकून बॅटिंग घेतले. फिल्डिंगसाठी पाचारण केलंय, ते म्हणजेच आदर्श इलेव्हन मालाडला. त्यानंतर ही मोठी लढत आपल्याला सेमीफायनलचा मुकाबला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अवधूत त्याला सामोरं फलंदाजी करतोय ओमकार कदम. शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंना. 2 चेंडू 10 धावांची गरज. चला पंचांकडे अपील केली आहे. व्हाईट बॉल. थँक्यू अंपायर. आता मात्र पुन्हा समीकरण बदलत आहे. 2 बॉल 9. 2 चेंडू 9 धावांची गरज. दडपण, प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर. फक्त अडचणी येत आहेत. कुठेतरी लढावं लागेल, झुलावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ओमकार कदम स्ट्रायकर एंडला खेळतोय. क्षमता आहे. चला बघायचंय काय होतंय. पुन्हा एकदा चला पंचांकडे अपील केले. व्हाईट साठी अपील ते अजूनही निर्णय पेंडिंग आहे. सामना अधिकारी
त्याला हा चेंडू व्हाईट बॉल आहे. आपण निर्णय दिलेला आहे. व्हाईट बॉल आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असं समीकरण आलंय. धन्यवाद अंपायर. चला यानंतरची होणारी मॅच असेल त्यांनी देखील तयार होतं. स्वयंसेवक आपण देखील तयार राहायचं आणि मुसाड चांदेवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं प्लीज. मुसाड चांदेवाडी संघ 2 चेंडू 8 धाबांची गरज. मुसाड चांदेवाडी असू द्या किंवा तिथे ऑफ साईडला जे अतिरिक्त खेळाडू असतील त्यांना देखील विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर मात्र उभे राहा. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चौकार विक्रांतजी 2 चौकार अन्यथा 1 षटकार आणि 2 धावा. काय घडू शकतं या सामन्यामध्ये. रोमांच वाढवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी शेवटच्या क्षणाला जसं आपण सातत्याने ऐकत आलोय की 6 चेंडू मध्ये एकही धाव निघत नाही आणि तर आमचे यश मुंडे देखील आम्हाला सांगतात ओमकार कदम 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय सध्या. तर बघायचं 2 चेंडू मध्ये 8 धावा रिक्वायर्ड आहेत. तर 200चा स्ट्राईक रेट इथे आपल्याला काय उपयुक्त पडतोय का. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे अवधूत. शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंना. 2 चेंडू 8 धावांची गरज. रोमहर्षक असा सामना. या मात्र चांगला फटका मारला. बघायचंय काय होतं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि जोरदार धावसंख्या उभी केले. धावून 2 धावा काढलेल्या आहेत. धावून 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. आता मात्र समीकरण 1 चेंडू 6 धावा रिक्वायर्ड आहेत. या सामन्यामध्ये ओमकार कदमला खेळावं लागेल. कुठेतरी आपल्या संघासाठी लढावं लागेल आणि त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये विजय मिळवायचा अवधूतला आपला कॉन्फिडन्स आपला टेम्पो कुठेतरी सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. एक अचूक टप्पा बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्वयंसेवक विनंती असेल सीमारेषेचा ताबा घ्या. स्वयंसेवक विनंती आहे तुम्हाला सीमारेषेचा ताबा घ्या. शेवटच्या चेंडूवरती काही घडू शकतं. या ठिकाणी विक्रांतजी मोरे आमचे कल्याणचे समाजसेवक यांच्या वतीने जर ही मॅच जिंकवली ओमकार कदम तुम्हाला 500 रुपयाचा प्राइज आहे. याची नोंद घ्यायची आहे आणि दोन्ही संघाला लढावं लागेल. मित्रांनो आपण क्रिकेटमध्ये सातत्याने म्हणतो की तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत हारायचं नाहीये. तुमची मेहनत तुमची जिद्द तुमची आकांक्षा पणाला लावून मात्र आपल्या संघासाठी आपल्या वाढीसाठी खेळायचंय आणि असंच चित्र मैदानामध्ये घडलं. 1 चेंडू 6 धावांची गरज. चला शुभेच्छा असेल दोघांना. आणि फटका मारला चेंडू आपल्याला लगेच मॅच खेळायची आणि आदर्श इलेव्हन फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला आदर्श इलेव्हन. मित्रांनो मी मगाशी सांगितलं हा विजय क्रिकेटचा आहे. हा विजय 15 गावचा आहे. तरी हनुमंतवाडी चांगल्या स्पोर्ट्समॅनशिपने खेळले काही हरकत नाही. मॅच आहे. मॅच मध्ये छोट्या मोठ्या गोष्टी कुठेतरी चुका होऊ शकतात. चांगली गोलंदाजी विक्रांत सर चांगला बॉल होता. त्याला चांगला कनेक्ट केलाय. भगवान दादा आपण देखील पाहिलात चांगला खेळ आहे आणि खेळाचा आनंद मात्र उपस्थित सर्व प्रेक्षकांनी घेतलाय. हीच आपली जीत आहे. सर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आणि चांगला खेळ झालाय. 500 रुपये आहेत ओमकार कदमला. ओमकार कदम आपण येऊन ते प्राइस घ्यायचंय. चला यानंतरची मॅच हनुमंतवाडी आपण देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. मुसाड चांदेवाडी आमचे 15 गावचे सर्व प्लेयर कृपया मॅच सीमारेषेच्या बाहेर या.